हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया शेंगोळे। ही पारंपरिक रेसिपी मला माझ्या आजीने शिकवली आहे। चला तर साहित्याकडे वळूया। तुरीची डाळ 10 मिनिटं पहिले भिजवलेली, बेसन, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, ज्वारीचं पीठ, बाजऱ्याचं पीठ, आलं लसणाची पेस्ट, मिरची, मीठ, तिखट, आमचूर पावडर, धनेपूड, मोहरी, जिरे आणि हळद आणि हे थोडंसं पाणी घेतलं आहे। चला तर कृतीकडे वळूया। एक मोठं भांडं घेतलं आहे, त्याच्यात आपण सगळं करूया। बेसन, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बाजऱ्याचं पीठ आणि ज्वारीचं पीठ। याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकूया। आलं लसणाची पेस्ट टाकूया। आपण लाल तिखट टाकूया, आमचूर पावडर टाकूया, धनेपूड टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया। हे सगळं मिश्रण आपण मिळून घेऊ। अजून याच्यात पाणी टाकून याचा गोळा बनवून घेऊया। कसं पाणी? हा गोळा भिजून 10 मिनिटं बाजूला ठेवूया आणि पाणी फोडणी घालूया। चला तर मग फोडणीची तयारी करूया। त्यात आपण तेल टाकूया, याच्यात आपण जिरा मोहरी टाकूया, जिरावर याच्यात आपण आलं लसूण, जिरा मोहरी तडतडल्यावर याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकू। याच्यात आपण मिरचीचे तुकडे टाकूया। याच्यात आपण डाळ टाकूया। याच्यात आपण हे मसाले टाकूया। लाल तिखट, आमचूर पावडर। आता यात टिकून टाकायचं ना पाणी, पूर्ण पाणी टाक। एवढं सगळं काय? याच्यात आपण 2 चमचे मीठ टाकूया आणि मग थोडीशी कोथिंबीर। आपल्याला उकळी येईपर्यंत आपण शेंगोळे बनवून घेऊया। शेंगोळ्याचं पीठ चांगलं मुरलं आहे। चला शेंगोळे बनवू। पोळपाटाला तेल लावून घेऊया आणि हाताला शेंगोळे बनवूया। शेंगोळे तयार करण्यापर्यंत आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। चला ते सगळे टाकून घेऊ।
आरामशीर शिजू देऊया. आता झाकण ठेव. तर याच्यावर झाकण ठेव. तर तूच ठेव. आणि 10 मिनटं चांगलं शिजू. गॅस बंद करून झाकण काढून घेऊया. तयार आहे. याला आपण सर्व करूया. तर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. शेंगोळे रेडी आहे. चला टेस्ट करूया.